मार्गात येण्यासाठी कारण हवं आल्यानंतरच कळते. आम्ही पण मार्गात आलो तर आम्ही सहजरूपी आलो आणि हा मार्गाचं महत्त्व कळलं तर असं वाटते की आम्ही खरोखर 7 जन्माचं पुण्य केलं तेव्हा हा मार्ग भेटला. आता कोणी म्हणते माझ्या घरी दुःख आलं म्हणून मी ह्या मार्गात आली. नाही, त्या पुण्यवान आत्मा आहे, तुमच्याकडे काही कारण आहे, काहीतरी होण्यासाठी काही कारण असावं लागते आणि त्यासाठी ते कारण आल्याशिवाय आपल्याला ते घडत नाही. म्हणून सगळ्यांनी ते एक मन आहे की छोटंसं कारण काही समोर असते, गोटा मनात ठेस लागली तर आपण त्या गोट्याला शिवा देतो, परंतु तो गोटा आपला जीव वाचवते कारण समोर साप बसला राहते. आपण त्या गोट्याजवळ 2 मिनिट थांबतो म्हणून तो साप निघून चालला जाते आणि आपला जीव वाचते, पण आपण त्या गोट्याला शिवा देत असतो. पण म्हणून म्हणतो खरोखर आपण या मार्गात येणारे जेवढे सेवक आहेत ते पुण्यवान आहे आणि तेव्हाच हा मार्ग त्यांना भेटला. मी ह्या मार्गात आल्यानंतर माझ्या घरी 1 महिन्यानंतर हालाकी ते जे परिस्थिती निर्माण झाली ते आधीच अनेकामध्ये असताना माझी मुलगी सुस्त राहत होती, पण ते आमच्या डोक्यात येत नव्हतं. तर आम्ही 1 महिन्यानंतर आम्ही सहजरूपी मार्गात आलो, पूजापाठ चालू केली. त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या अंगामध्ये यायला लागलं. जेव्हा की सर्व लोक अनेकवाले आम्हाला विचारते का हा मार्गात तर अंगात येत नाही, परंतु ते अंगात येण्याचं कारण अनेकामध्येच तिला काहीतरी होतं, पण ते आम्ही मार्गात आल्यानं त्याचं उजागर झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला माझ्या मार्गदर्शन एवढा सहयोग केला की रात्री 2-2 वाजता मी फोन केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं घाबरायचं नाही. माझा जो मार्गदर्शक होता गणपतरावजी लेकुळाळे यांनी सांगितलं का बाबा हा मार्गात तुला म्हणजे निवारण भेटणार नाही असा तो घाबरून गेला होता आणि मला मार्ग सोडण्यासाठी म्हटलं. पण मी त्यांना एक शब्द दिला, पहा म्हटलं माझ्या अजून रामायण, दुर्गा सप्तमी, महाभारत, गीता, सुंदरकांड हे टक्के मी अनेकात असताना मी पूजा करत होतो. म्हणून त्यांना मी चक्क सांगितलं की मी ह्या भगवंताचे पाय पकडले माझी मुलगी मरून जाईन तरी मी हा मार्ग सोडणार नाही. पण पहा भगवंतानं माझी परीक्षा घेतली आणि ती मुलगी आज MBA करून राहिली YCC कॉलेजमध्ये. अगर मी ह्या मार्गात नाही राहिलो असतो तर ती मुलगी गमावली असती. म्हणून म्हणतो निश्चय ठाम ठेवा, यश सफल आहे. भगवंत आपल्या बाबांनी जे प्रयत्न केला तर बाबा बी सर्वच भगवंताची पूजा करत होते, परंतु त्याच्यानंतर एक शांताबाईच्या मुलाचा जेव्हा ते शांताबाई जेव्हा तिच्या अंगात येत होतं आणि बाबा दिवसभर तिच्या मागं लागले का हिचं भूत मी हाकली, पण त्यांना यश येत नव्हतं, तेव्हा त्यांनी एक शब्द दिला होता की भगवंत आता एकच भगवंताच्या आखरी मी शब्द देतो की तुझी पूजा करीन. तेव्हा शांताबाईचं दुःख दूर झालं आणि बाबांनी त्या दिवसापासून एका भगवंताची पूजा करणं चालू केली. आणि भगवंत जेव्हा प्राप्त झाला आपल्या बाबांना आणि एक भगवंतांनी सांगितलं की शब्दावरच भगवंत आहे, सत्य नियमानं चाला आणि जे पाहिजे ते मागा, असं भगवंताने आपल्या बाबांनी सांगितलं. जेव्हा बाबाला भगवंत प्राप्त झाल्यानंतर आपले जे हनुमानजी भगवंत आहे यांना कोणी बांधू नाही शकले, पण आपल्या बाबानं त्या भगवंताला शब्दामध्ये बांधलं. आपल्या गुरुदेवजीनं शब्दामध्ये बांधलं. कसं बांधलं ते पहा की हा सेवक हा मार्गात येईल तर त्याला त्याचे कर्म न पाहता 3 दिवसामध्ये त्याला त्याचं कर्म न पाहता आराम द्यावा लागेल, त्याच्या शब्दावर उभं लागेल. आणि हनुमानजीनं जे वचन दिलं आपल्या बाबांना आणि आपले कर्म न पाहता 3 दिवसामध्ये जे दुःख असेल, सुरुवातमध्ये आपल्या घरी जेव्हा ज्योत लागते त्या 3 दिवसामध्ये 50% त्याचं दुःख दूर होऊन जाते. त्याच्यानंतर आपले कर्म मोजले जाते की तू कसा वागतं, सत्यनं वागतं, निष्ठानं वागतं, प्रेमानं वागतं, त्याच्यानंतर तुझा हिशोब चालू होऊन जाते. परंतु आपण काय म्हणतो, आता आराम लागला आपण आपल्या वैराग्यात बुडून जातो आणि समोरच्या जे काही बाबांनी जे आता ही चर्चा बैठकाच्या माध्यमातून प्रसार केला त्यांनी त्यांच्या वेळीचं खूप साधन्य होतं. बैलगाड्यानं गेले, MD काकाजी त्यांच्या सोबत गेले. त्यांना तर पाहिलं, आपण तर पाहिलंही नाही आपल्या सद्गुरूला, पण MD काकाजीने स्वयं त्यांच्या सोबत पैदल एका गाडीमध्ये गेलेले आहे. म्हणून म्हणतो बिलकुल व्यवस्थित घेऊन चाला या मार्गाला. आणि असं काही जरुरी नाही आहे तर तुम्ही दारू पेलेवाल्या संघ गेल्यानं आपलं काही दुःख येईल, नाही येत दुःख. जहर हातात घेतल्याने जहर अंगात येत नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला का दारूवाला 24 घंटे दारू पिऊ द्या,
मी त्याच्या हातचं पाणी घेतो, पण माझ्या घरी कधी दुःख नाही. आता छोटं मोठं डोकं दुखी, पाय दुखी, हात दुखी, ते हे सांसारिक जीवन आहे. म्हणून सांगतो, फक्त स्वतःला वाचवा. आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीले, दारू पिणाऱ्या, पाणी घ्या नका, या सविस्तरपणाने चाला. आपल्या घर सांभाळावं. दुनिया कशी चालू राहिली त्या हिशोबाने चाला. फक्त स्वतःला वाचवा. वाचवलं म्हणजे दुःख येत नाही. हमखास 100% मला या मार्गात येता 5 वर्ष झाली. माझ्या मार्गदर्शक एका महिन्यामध्येच मला त्याग दिला. माझा एक त्याग खंडित झाला, दुसरा त्याग माझा सफल झाला. त्याच्यानंतर माझ्या घरी अजून एक दुःख त्याच मुलीला आलं. माझे रोकडीची मार्गदर्शक यांनी सांगितलं का तुझ्या, ते तर एकच वेळा माझ्या घरी आले होते. पहा किती आश्चर्य आहे. ते एकच वेळा माझ्या घरी आले होते आणि स्वर्णीला जेव्हा मी गेलो रुपये काकाजीला घेऊन सनेनी लोधिगड्यावरून, त्यांनी तिथून एकच वेळा म्हणजे एक वेळा येणारा व्यक्ती सांगत होता का तुझ्या अंगणामध्ये एक फुलाचं झाड आहे, त्याला धागा बांधला आहे. जेव्हा की आम्हाला माहीतच नाही होता. कारण अनेकात असताना जय जनतेने दिला तो कोंबडीले बांधला, तुटला, बांधला एखाद्या झाडाले, त्याच्यावर साल चढलं होतं आणि आमच्या लक्षातच नाही येत होतं. त्याच्यामुळे ते दुःख परत आलं. त्यांनी तिथून त्यांच्या मुखात भगवंत बसून, आपले गुरुदेव बसून सनेनी त्यांना तिचं दिसलं. आम्ही घरी गेलो तर त्या मोगऱ्याच्या झाडाला तो धागा फक्त थोडासा दिसत होता. जेव्हा त्याला छाटलं का नाही, पुरा धागा निघला. तर आपल्या घरामध्ये ते जाणत्याची बसलं तरी ते आपले बाबा सहन नाही करू शकत. आणि सर्व स्वच्छ झाल्यावर आज आम्ही 5 वर्ष झाले मस्त सुखी आहोत. आम्ही माझ्या वावरात दारूवालेच नोकर आहे आणि त्या दारूवाल्यासोबतच राहतो. भगवंत बस संध्याकाळी आलो तर भगवंताला मी माफी मागतो. भगवंता माझी दिवसभराची जी चूक झाली मला माफ करा. मला पर्याय नाही आहे, मी दारूवाल्या संगत राहतो. मी स्वतःला सावरतो फक्त बस. इतकंच बोलून माझ्या वाणीला विराम देतो. माझ्या बोलण्यात काही चुकी झाली असेल तर अध्यक्ष तसेच भगवंत आणि महान थकी बाबा झुंदेवजी तशी वाराणसी आई यांना आणि सर्व मंचकांना आणि सर्वांना आम्ही माफी मागतो. सर्वांना माझा नमस्कार.